कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोलला तो तिथे मंत्र नाही, बोलला तो तिथे मंत्र नाही, लाविले औषधाला न काही, लाविले औषधाला न काही. दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी अनिता आष्टेकर आपले स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे ख्रिस्तासाठी तारुण्य. आजच्या मननासाठी शास्त्रभाग इर्मया 1:1-19 ही वचने. आजचे विशेष वचन. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात, तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. 1 योहान 2:14 वचन. बार्थोलोमियस झिंझेबल्स हे जर्मनीचे पहिले मिशनरी होते. त्यांनी पवित्र शास्त्राचे तामिळ भाषेत रूपांतर केले. त्यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या अगदी वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित केले. विश्वासूपणे देवाची सेवा केली आणि त्याच्या आज्ञाचे पालन केले आणि वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी प्रभूमध्ये झोपी गेले. त्यांच्या सुरुवातीच्या प्रयत्नामुळे तामिळमध्ये पवित्र शास्त्राचे प्रथम भाषांतर आणि छपाई दक्षिण आशियामध्ये झाली. या वेळेस इर्मयाला देवाने पाचारण केले. त्यावेळेस त्याने उत्तर दिले, अहो प्रभू परमेश्वरा, पहा, मला बोलवायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. परंतु देवाने त्याला दुरुस्त केले. देव त्याला म्हणाला, मी बाळ आहे असे म्हणू नको. देवाने त्याला 7 कारणे दिली. त्यामुळे इर्मयाला देवाचे कार्य स्वीकारण्यास नकार देता आला नाही. मी तुला निवडले आहे, मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. वचन 5. मी तुला पाठवीत आहे. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याचकडे तू जा. वचन 7. मी तुझ्याबरोबर आहे, त्यास तू भिवू नकोस, तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे. वचन 8. मी तुला शिकवीत आहे. देव मला म्हणाला, पहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत. वचन 9. मी तुला अधिकार देत आहे. पहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास आज मी तुला राष्ट्रांवर व राज्यावर नेमले आहे. वचन 10. मी तुला मार्गदर्शन करीत आहे. देवाचे वचन मला प्राप्त झाले. मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहीन. वचन 11-16. मी तुला शक्ती देत आहे. पहा, आज मी तुला या देशातील लोक यांच्या विरुद्ध तटबंदी, नगर, लोहस्तंभ, पितळीकोट असे करीतो. वचन 17-19. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करणाऱ्या जिवंत आणि महान परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला धन्यवाद 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 देते. मान, महिमा, आदर, सन्मान तुला देते, कारण हे घेण्यास तू योग्य आहेस. हो देव बाप्पा, तू भयास योग्य आहेस, तू स्तुतीस पात्र आहेस. खरोखर परमेश्वरा, तुझं बोलवणं असण्यापासून देवबाप्पा सर्व काही तुझ्यापासून आहे. देवबाप्पा
प्रत्येकाला तू पाचारण केलेलं आहेस देवप्पा. खरोखर परमेश्वरा, या तरुण वयामध्ये आम्ही असता परमेश्वरा, तू आम्हाला मार्गदर्शन करीत आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते परमेश्वरा. देवप्पा, जसं परमेश्वरा इर्मया म्हणाला देवप्पा की मला बोलावयाचे ठाऊक नाही. खरोखर परमेश्वरा, आम्ही आहे असो तुझ्या हातामध्ये पडतो परमेश्वरा, तू आम्हाला तयार कर. देवप्पा, तू तुझ्या कार्यासाठी आम्हाला तयार कर परमेश्वरा. देवबाप्पा, तुला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये असू देत परमेश्वरा. आणि देवबाप्पा, खरोखर परमेश्वरा, जे काही तुझ्या दृष्टीने आमच्यामध्ये उणे पण आहे देवबाप्पा, ते तू काढून टाक. दया कर, कृपा कर परमेश्वरा. विश्वासपात्र आम्हाला तू ठरव.